लास्ट लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, फंडामेंटल युनिट, डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, डिराइव्ड युनिट म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. युनिट काय, व्हॉट इज द युनिट? द स्टँडर्ड यूज्ड टू एक्सप्रेस द फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ युनिट. And fundamental quantity, the quantity which do not depend upon any other physical quantity for their measurement is called as a fundamental quantity. And unit of fundamental quantity is called as a fundamental unit, or it is also called as a base unit. There are the 7 fundamental quantities: length, mass, time, temperature, electric current, luminous intensity, and amount of substance. ह्या का आहेत 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. लेंथ मीटर मध्ये मेजर केले जाते, मास किलोग्राम मध्ये, टाइम सेकंड मध्ये, टेम्परेचर केल्विन मध्ये, इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये मेजर केला जातो, लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला मध्ये मेजर केली जाते, आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये मेजर केला जातो. आणि आता डिराइव्ड क्वांटिटी, the physical quantity which depend upon one or more fundamental quantity for their measurement is called as a derived quantity, and unit of that quantity is called as a derived unit. For example, आपण simple example घेऊ. एरिया ही कसा फाइंड आउट करतात? साइड स्क्वेअर किंवा लेंथ स्क्वेअर. म्हणजे आपल्याला लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी मेजर करावी लागते. किंवा आणखीन कन्सिडर केलं, व्हॉल्यूम घेतला आपण. व्हॉल्यूम काय? इयर्स, लेंथ इंटू ब्रीथ इंटू काय हाईट आहे, त्यानुसार आहे. क्युबाइड असेल त्यानुसार येणार. क्यूब असेल तर तिने लेंथ ब्रीथ हाईट कसं असतं सेम. म्हणजे या लेंथवरतीच डिपेंड आहे. नंतर आणखीन आपण जर कन्सिडर केलं, स्पीड घेतलं. स्पीड म्हणजे काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय? हा स्पीड मेजर करायचा असेल तर आपल्याला डिस्टन्स म्हणजे लेंथ ही क्वांटिटी मेजर करावी लागते, आणि टाइम म्हणजे 2 फंडामेंटल क्वांटिटीवरती काय आहे? डिपेंड आहे. लेंथ आपण काय मीटरमध्ये मोजतो, आणि टाइम कशामध्ये? सेकंद. मीटर पर सेकंद काय राहणार आहे? त्याचं युनिट येणार. नंतर आपण आणखीन डेन्सिटी घेऊ. डेन्सिटी इक्वल टू काय आहे? डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. मी आतापर्यंत झालेल्या क्वांटिटीज घेते. मग मास कशात मेजर करतो आपण? मास म्हणजे किलोग्राम मध्ये मेजर करतो. व्हॉल्यूम म्हणजे काय? मीटर क्यूब आहे. मग किलोग्राम पर मीटर क्यूब हे काय राहणार आहे? डेन्सिटीचं युनिट राहणार. मग आणखीन फोर्स आहे, ऍक्सेलरेशन आहे, व्हेलॉसिटी आहे, मोमेंटम आहे, ह्याचे आहे. म्हणजे या 7 फंडामेंटल क्वांटिटी, आणि याच्या जोडून 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत. तर त्या सोडून बाकीच्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या कोणत्या आहेत? डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. तर आता ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज बरोबर 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत, 2 सप्लिमेंटरी युनिट्स. मग 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणजे प्लेन अँगल. कशाने डिनोट करतात? ते थीटाने, डी थीटा. आणि दुसरा कोणता आहे? सॉलिड अँगल. कशाने डिनोट करतात? ते डी ओमेगाने डिनोट करतात. प्लेन अँगल, आता त्यातलं पहिलं आपण प्लेन अँगल. प्लेन अँगल मॅथ मध्ये आपण अँगल फाइंड आउट केलेलंच आहे. तर प्लेन अँगल काय कसा फाइंड आउट करतात? ही आर्क लेंथ ऑफ आर्क, आणि हे काय? सर्कलचं रेडियस आपण कन्सिडर केलेलं आहेच आहे. मग हे काय? डी थीटा अँगल तयार होणार. हा आर ने डिनोट करू आपण, आणि लेंथ ऑफ हे आर्क काय? समजा यस ने डिनोट करताय. एवढं काय कन्सिडर करू. डी एस स्मॉल घेतला आपण. डी एस एवढं काय? लेंथ ऑफ आर्क, स्मॉल आर्क घेतलेली आहे. म्हणजे फॉर डी थीटा इट इज इक्वल टू काय? डी एस अपॉन आर. कशाचा रेशो आहे? प्लेन अँगल इज द रेशो ऑफ ए लेंथ ऑफ आर्क टू द काय? रेडियस ऑफ ए सर्कल. म्हणजे इथं सर्कल फॉर्म होणार. आपण एक सेक्टर त्याचा भाग घेतलेला आहे.
आर्क लेंथ आपण काय रेडियस यांनी आपल्याला काय फाइंड आउट करता येतं, प्लेन अँगल फाइंड आउट करता येतो. प्लेन अँगलचं मेजरमेंट काय कशामध्ये मेजर करतात ते रेडियन मध्ये. रेडियन हे त्याचं युनिट आहे. RAD हा काय त्याचा सिम्बॉल आहे. आणि हे रेडियन मध्ये काय करतात ते प्लेन अँगल मेजर करतात ते. आणि हे आपण मॅथ मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. रेडियन मेजर सर्क्युलर सिस्टीमचं कन्सिडर केलं. आणि नंतरचं सॉलिड अँगल. सेकंड काय आहे सॉलिड अँगल. सॉलिड अँगल. सॉलिड अँगल मध्ये काय कन्सिडर केलं जातं, हा समजा आता सपोज स्पियरचा एक स्मॉल पार्ट आपण कन्सिडर करू. स्मॉल पार्ट घेतला या स्पियरचा स्मॉल पार्ट आणि मग याने अँगल सबटेंड केलेला सेंटरला. हा जो सेंटरला अँगल सबटेंड होतो पूर्ण, समजा आपण कोण नजरेसमोर आणा, कोणला त्याच्या व्हर्टेक्सच्या तिथं आपण जो अँगल फॉर्म होतो त्याला काय म्हणता येईल, सॉलिड अँगल म्हणता येईल. किंवा पूर्ण स्पियर आहे, स्पियरने त्याच्या सेंटरचे मेक केलेला अँगल हा काय राहणार आहे सॉलिड अँगल आहे. एवढा एरिया आहे समजा, हा काय DA एवढा एरिया आहे आणि त्या स्पियरची रेडियस किती आहे R. मग सॉलिड अँगल D ओमेगाने आपण काय करतो असंही डिनोट करतात किंवा मग हा D ओमेगा ह्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतात. इट इज द रेशो ऑफ काय स्मॉल पोर्शन, म्हणजे स्मॉल पोर्शन ऑफ एरिया ऑफ ए स्पियर, त्याचा स्मॉल पोर्शन आपण कन्सिडर केला आणि त्याने मेक केलेला अँगल ॲट द काय सेंटर ऑफ ए स्पियर. स्पियरच्या सेंटरला मेक केलेला अँगल म्हणजे काय DA अपॉन काय येणार आहे स्क्वेअर ऑफ द रेडियस. स्क्वेअर ऑफ द रेडियस म्हणजे काय R स्क्वेअर. मग DA आपण काय आता R स्क्वेअर एवढा काय सॉलिड अँगल आहे. आणि जर समजा आता हा स्मॉल पोर्शन आपण कन्सिडर केलेला आहे, DA एरियाने डिनोट केला, आणि जर तो पोर्शन पूर्ण कम्प्लीट स्पियर घेतला आपण, कम्प्लीट स्पियरचा एरिया किती येतो फॉर स्पियर एरिया इक्वल टू काय येणार आहे 4πr स्क्वेअर एवढा येतो एरिया. मग याच्यासाठी तर काय येणार आहे D ओमेगा, म्हणजे सॉलिड अँगल किती येतो स्पियर साठीचा, त्याच्या सेंटरला अँगल किती मेक होतो 4πr स्क्वेअर आपण काय रेडियसचं स्क्वेअर, R स्क्वेअर कॅन्सल होईल आणि 4π येणार. आणि युनिट आहे स्टेरेडियन. त्याचं सिम्बॉल काय SR हा काय सिम्बॉल आहे. मग सॉलिड अँगल कशात मेजर करतात स्टेरेडियन. प्लेन अँगल कशात मेजर केला जातो रेडियन मध्ये काय केला जातो मेजर केला जातो. आणि प्लेन अँगल त्याचं सिम्बॉल काय आहे रेडियनचा RAD. आणि सॉलिड अँगल स्टेरेडियन मध्ये मेजर केला जातो, सिम्बॉल आहे SR. म्हणजे सॉलिड अँगल काय इट इज डिफाइंड ॲज द रेशो कशाचा आहे रेशो ऑफ ए स्मॉल पोर्शन एरिया ऑफ ए स्मॉल पोर्शन टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ ए स्पियर. मग हा काय झाला सॉलिड अँगल. आणि प्लेन अँगल काय लेंथ ऑफ ए आर्क आपण काय रेडियस ऑफ ए सर्कल. याने आपल्याला काय करता येईल प्लेन अँगल फाइंड आउट करता येईल. मग हे झाले दोन सप्लिमेंटरी क्वांटिटीज. याच्यावरती एक एक्झाम्पल आहे, सॉल्ड एक्झाम्पल आहे, आपण ते एक्झाम्पल पाहू. तर एक्झाम्पल दिलेला आहे व्हॉट इज द सॉलिड अँगल. व्हॉट इज द सॉलिड अँगल subtended by the moon at any point of the earth given the diameter of the moon is 3474 kilometer and its distance
its distance from the earth 3.84 into 10⁸ मीटर एवढा डिस्टन्स आहे. तर आपल्याला काय मूनने मेक केलेला अँगल आहे ॲट द अर्थ ते फाइंड आउट करायचं. मग मून सरफेस पूर्ण सर्क्युलर सरफेस आहे. आपल्याला अर्थ पासून म्हणजे डिस्क सारखं दिसतं सर्क्युलर सरफेस. व्हॉट इज द सॉलिड अँगल विचारलेला आहे. सबटेंडेड बाय द मून ॲट एनी पॉइंट ऑफ द अर्थ कोणत्याही पॉइंटवरती अर्थच्या. गिव्हन द डायमीटर ऑफ द मून इज म्हणजे आपल्याला डी दिलेला आहे डायमीटर 3474 किलोमीटर एवढा डायमीटर दिलेला आहे. तर त्यावरून आपल्याला रेडियस भेटेल. 2 ने डिवाइड करू आपण 3474 आपण किती 2 तर किती येणार आहे 1 चा भाग जाणार खाली 1 राहील वरून 4 घेतला तर 14 7 चा भाग जाईल नंतर 3 चा भाग जाईल 1 राहणार आणि नंतर 7 चा. हे किलोमीटर मध्ये तर आपल्याला काय करावं लागणार आहे मीटर मध्ये कन्वर्जन करावं लागेल. मीटर मध्ये कन्वर्जन करण्यासाठी काय येणार आणखी 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतं. मग 1737 इंटू 10⁻³ काय येणार आहे 3. हे कशामध्ये येणार आहे मीटरमध्ये येणार. मीटरमध्ये 1 किलोमीटरचा 1000 मीटर होतो. 1000 म्हणजे काय 10³ पॉवरच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. 1737 इंटू 10³ काय येणार आहे मीटर येणार. एवढं काय मिळालं आपल्याला रेडियस मिळाला. आणि डिस्टन्स जे दिलेलं आहे मूनचं डिस्टन्स फ्रॉम द अर्थ म्हणजे ते आपल्याला काय ते सेंटर तेवढं डिस्टन्स म्हणजे आर ने डिनोट करू आपण डिस्टन्स. हा इथं आपण आर घेतलेलंच आहे. तर डिस्टन्स ऑफ मून असं कन्सिडर करू. डिस्टन्स ऑफ मून इट इज इक्वल टू काय 3.84 इंटू 10⁸ मीटर येणार. मग आता सॉलिड अँगल इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे सॉलिड अँगल एरिया कशाचा घ्यावा लागेल मून सरफेस. आपल्याला मून कसं दिसतो सर्क्युलर फेस दिसतो म्हणजे त्याचा एरिया म्हणजे एरिया ऑफ मून सरफेस घेऊ आपण काय डिस्टन्स स्क्वेअर घेऊ. आता इथं आर आलेलं आहे म्हणून मी आर काय लिहित नाही. डिस्टन्स स्क्वेअर अर्थ पासूनचं डिस्टन्स स्क्वेअर असं कन्सिडर करू. मग एरिया ऑफ सरफेस काय मूनचा पाया सर्क्युलर दिसतोय आपल्याला. मग πr² असं फॉर्म्युला घेऊ आपण. πr² आपण डिस्टन्स स्क्वेअर किती आहे 3.84 इंटू 10⁸ आहे आणि त्याचं स्क्वेअर आहे. तर मग पाय इंटू किती आहे पायची व्हॅल्यू आपण 3.14 टाकू. 3.14 इंटू रेडियस किती आहे 1737 इंटू 10³ आणि त्याचं काय आहे स्क्वेअर आहे. आणि आपण किती आहे 3.84 इंटू 10⁸ आणि त्याचा स्क्वेअर होईल. तर मग कॅल्क्युलेशन करण्यासाठी 3.14 इंटू 1737 चा स्क्वेअर आणि 10³ चा स्क्वेअर किती 3 इंटू 2 6 10⁻⁶ होईल. आणि खाली 3.84 चा स्क्वेअर आणि इंटू 10⁸ चा स्क्वेअर किती होणार 10⁻16 एवढा स्क्वेअर होईल. आणि आपण काय करू हे लॉगने काय करू कॅल्क्युलेट करू. तर लॉगच्या आहे कसं येणार आहे सॉल्व केलं तर लॉगचं कॅल्क्युलेशनसाठी सेपरेट असं कन्सिडर करता येईल. लेट 10⁻⁶ पॉवर काय होती इथं किती आहे 16 आहे. 10⁻⁶ का होणार आहे कॅन्सल होतील आणि 10⁻10 राहणार खाली. 10⁻10 खाली राहिले तर वरती घेतल्यावर किती होणार आहे -10 पॉवर होईल. म्हणजे आपल्याला असं लिहिलं 3.14 इंटू 1737 ब्रॅकेट स्क्वेअर आपण किती 3.84 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इंटू 10⁻⁴ किती येणार हे दोन्ही सिम्प्लिफाय केल्यानंतर -10 येईल असं येणार. मग एक्स ने डिनोट करू आपण हे लेट एक्स इक्वल टू फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व करताना लॉगचं कॅल्क्युलेशन असं सेपरेट ठेवायचं म्हणून खाली परत आन्सर येणार. मग कॅल्क्युलेशन लॉगच्या ह्याच्यासाठी
सेपरेट 3.14 इंटू 1737 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 10 काय -10 आणि अपॉन 3.84 ब्रॅकेट स्क्वेअर. मग लॉग एक्स इक्वल टू काय येणार मग लॉग एक्स इक्वल टू तर लॉग ऑफ 3.14 प्लस 2 टाइम लॉग ऑफ 1737 मायनस इथं पॉवर आहे -10 तर -10 इंटू लॉग ऑफ 10 आणि इथं सुद्धा अपॉन आहे -2 इंटू लॉग ऑफ काय होणार आहे 3.84 असं येणार. एवढं येईल. लॉग कॅल्क्युलेशन केल्यानंतरचं जे आन्सर येणार एवढं कॅल्क्युलेट तुम्ही करा. हे लॉग कॅल्क्युलेशन मी इथं सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे. तर याचा आन्सर यायला पाहिजे. म्हणजे हे काय सॉलिड अँगल आहे. सॉलिड अँगल खाली सॉलिड अँगल इट इज इक्वल टू काय 2.045 इंटू 10 किती आहे -5 10 -5 स्टेरेडियन. एवढा अँगल येतोय की नाही पहा. तेवढं कॅल्क्युलेट करून पहा. हे कॅल्क्युलेशन कम्प्लीट करा. एवढं हे काय स्टेरेडियनमध्ये सॉलिड अँगल येईल. म्हणजे मून सरफेसने अर्थवरती मेक केलेले अँगल राहणार. हे दिलेले डायमीटर अंतिम. तर एवढा अँगल येतोय की नाही तेवढं